देश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे बोलतो आहे आणि भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 21व्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं की सरदार पटेलांनी भारतात विखुरलेल्या विविध संस्थानांचं विलिनीकरण महत्प्रयासानं केलं. हे करत असताना त्यांनी कृष्णनीतीचाही अवलंब केला. काही संस्थानिकांना चुचकारून, काहींना गोड बोलून, काही संस्थानिकांना अस्थिरतेची भीती दाखवून, तर काहींना सैनिकी कारवाईचा धाक दाखवून त्यांनी भारतीय संघराज्यात सामील करून घेतला. श्रीकृष्णानं त्याच्या मार्गात आड येणाऱ्या कालयवन, जरासंध यासारख्या बलवान राजांना युक्तिप्रयुक्तीनं मारलं. पण हे करताना प्रजेचं कोणतंही नुकसान होणार नाही, निरपराध सैनिकांचा बळी जाणार नाही याची काळजी त्यानं घेतली. त्याचप्रमाणे सरदार पटेलांनी सुद्धा संस्थानांचं विलिनीकरण करताना देशाचा पैसा, मनुष्यबळ खर्ची पडणार नाही याचा विचार प्राधान्यानं केला. त्या त्या राज्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. अर्थात कालयवन, जरासंध हे जसे श्रीकृष्णाचे शत्रू होते, तसे संस्थानिक हे शत्रू नव्हते. ते आपलेच देशबांधव होते याची जाणीव सरदार पटेलांना होती. शिवाय त्यांच्यावर आक्रमण केल्यानं त्यांच्या आणि स्वतंत्र भारताच्या संबंधात कायमची कटुता येण्याचा संभव होता. त्यामुळं त्याने ते टाळलं. पण अर्थातच जिथं लष्करी कारवाई करणं भाग पडलं तिथं त्याने ती केली. सरदार पटेलांनी संस्थानिकांना त्यांच्या देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. पटेलांच्या आवाहनाला संस्थानिकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांना सरदार पटेलांबद्दल किती आदर वाटत होता याची पावती बिकानेरच्या महाराजांचे उद्गार आपल्याला देतात. ते पटेलांना म्हणाले, उद्याच्या भारतात आम्हाला सन्मानाचं आणि आदराचं स्थान मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला अंतःकरणपूर्वक पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतातले सर्व राजे आणि त्यांची राज्य तुमच्या हाती सुरक्षित आहेत याची आम्हाला खात्री वाटते. एका अर्थानं सरदार पटेल या राजांच्या मनावर राज्य करणारे सर्वात मोठे राजे झाले होते. खऱ्या अर्थानं ते सरदार होते. जशी संस्थानिकांना सरदार पटेलांबद्दल खात्री होती, तशीच दुसऱ्या बाजूला माउंटबॅटन यांना देखील त्यांच्याबद्दल होती. सरदार पटेलांकडे ज्यावेळी गृहमंत्री म्हणून हंगामी सरकारमध्ये जबाबदारी सोपवली गेली आणि संस्थानांचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली, तेव्हा माउंटबॅटन म्हणाले, हे खातं नेहरूंकडे सोपवलं नाही याचा मला आनंद होतो. कारण तसं झालं असतं तर सगळ्याच गोष्टी बिघडल्या असत्या. माउंटबॅटन यांनी भारताच्या वतीनं इंग्लंडच्या राजाला 2 आश्वासनं दिली होती. त्यातलं पहिलं म्हणजे भारत राष्ट्रकुलाचा सदस्य बनेल आणि दुसरं म्हणजे सगळ्या संस्थानिकांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. ही दोन्ही आश्वासनं पूर्ण करू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे सरदार पटेल याची खात्री लॉर्ड माउंटबॅटन यांना होती. सरदार पटेल यांनी माउंटबॅटन यांच्या अटी मान्य करताना त्यांच्यासमोर आपलं म्हणणं फार सुंदर
आणि सूचक शब्दात मांडलं. ते म्हणाले, तुम्ही जर मला सफरचंदांनी पूर्ण भरलेली टोपली देणार असाल तरच मी ही नवी जबाबदारी स्वीकारेन. हे ऐकल्यावर माउंटबॅटन जरा गोंधळले. ते म्हणाले, आपल्याला काय म्हणायचं आहे? तेव्हा पटेल म्हणाले, मला 565 सफरचंद असलेली टोपली हवी आहे. 1-2 सफरचंद कमी असली तरी मला ते चालणार नाही. म्हणजेच सरदार पटेल यांना भारतातली सगळी 565 संस्थानं भारतात सामील व्हायला हवी होती. पटेल यांना काय म्हणायचं आहे ते माउंटबॅटन समजून चुकले होते. माउंटबॅटन यांना अशा रोखठोक शब्दात सुनावण्याची हिंमत फक्त सरदार पटेल यांच्यात होती. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यात सरदार पटेल यांचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. ते जे काही करत होते ते फक्त आपल्या मातृभूमीसाठी. पटेलांनी संस्थानिकांबरोबर व्यवहार करताना मुत्सद्दीपणा, व्यवहार कुशलता आणि कणखरपणा या गुणांचं दर्शन घडवलं. त्यांना माहिती होतं की ही संस्थानं जर भारतात सामील झाली नाहीत तर भारतीय स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही. एक वेळ मुस्लिम बहुल प्रांताशिवाय भारत राहू शकेल, पण या राज्यांच्या शिवाय तो राहू शकणार नाही. हैदराबादला निजामाचं राज्य होतं. हैदराबाद स्वतंत्र भारतात यायला तयार नव्हतं. हैदराबाद राज्य स्वतंत्र राहिलं तर पटेलांनी पाहिलेलं एकात्म आणि अखंड भारताचं स्वप्न भंग पावणार होतं. ते म्हणाले, हैदराबाद हे राज्य भारत मातेच्या पोटात आहे आणि ते मुख्य शरीरापासून वेगळं झालं तर श्वास तरी कसा घेता येईल. ही सगळी राज्य म्हणजे भारताचं हृदय आहे. हे हृदय शक्तिशाली होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. त्यांच्या याच निर्धारामुळे भारत मातेची शकल होण्यापासून त्यांनी देशाला वाचवलं. तर मंडळी, सरदार पटेलांचं हे अतिशय प्रेरणादायी असलेलं चरित्र पुढच्या आणखी काही भागांमध्ये आपण पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन भावा देहच केवळ, चंदन भावा देहच केवळ. भाव फुलांची भरुणी ओंजळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ. प्राण ज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा.
होईल सोने, या जन्माचे होईल सोने. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी करू जा. हर हर महादेव, हर हर महादेव. हो